मान खटाव सिद्धनाथाच्या आणि शंभू महादेवाच्या या पुण्यनगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज यात्रा या ठिकाणी आलेली आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप महबूबबाई शेख, सातारा जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने भैया, सातारा जिल्ह्याची मुलूक मैदानी तोप आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेबजी पाटील साहेब, मान तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते, आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय देशमुख साहेब, सन्माननीय मान खटाव पक्ष निरीक्षक सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब, सन्माननीय माजी आमदार आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ देसाई आणि आपण सर्वच मंडळी, शरदचंद्र पवार साहेबांच्यावरती नितांत प्रेम करणारी या मान तालुक्याची भोळी भाबडी जनता, नाव चुकून राहिलं माझे मित्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय अभयदादा, अजून कुणाचं नाव राहिलं असेल तर मी आपली सर्वांची क्षमा मागतो आणि हे प्रास्ताविक करण्याचं काम मला मिळालेलं आहे। मी एवढंच सांगेन मित्रांनो, महाराष्ट्राची सध्याची अवस्था, देशाची अवस्था काय चालू आहे याच्यावरती भाषण न करण्यापेक्षा या निद्रित महाराष्ट्राला जागेतून उठवण्याचं काम ज्यांनी केलं ते आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभेच्या माध्यमातून केलं आणि आता विधानसभेला या भारतीय जनता पार्टीच्या आभासी दुनियेतून बाहेर काढण्यासाठी ही जी शिवस्वराज्य यात्रा आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे ती त्यासाठी झालेली आहे की या भाजपच्या आभासी दुनियेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे। दाखवलं जातं एक आणि असतं एक, याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा इथं आलेली आहे। मित्रांनो, मान तालुक्यातील जनता सुज्ञ आहे। आज आपण सगळे बघतोय, महाभारत आपण पाहिलं असेल की या महाभारतामध्ये एक दुःशासन नावाचं पात्र होतं पाटील साहेब, जे साड्या ओढायचं काम करायचं। आता तेच काम या मान तालुक्यामध्ये साड्या ओढणारेच आता साड्या वाटपाचं काम करतायत आणि हे आमच्यासाठी दुर्भाग्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं आहे आणि यासाठी या शिवस्वराज्य यात्रेचा उपयोग आमच्यासाठी होणार आहे ही आम्हाला खात्री आहे। या व्यासपीठावरचे सगळेच जण आपल्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करणार आहेत, करतील अशी मला आशा आहे। मला खात्री आहे की यावेळेचा बदल पवार साहेबांना आणि पाटील साहेब तुम्हाला जो हवा आहे तो या मान तालुक्यामधून घडेल अशी मला आशा आहे, खात्री आहे। एवढाच विश्वास आपल्याला या निमित्तानं देतो। या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेचे संयोजक सन्माननीय देशमुख साहेब यांनी मला प्रास्ताविक करण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आपल्या आभारी आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद दादासाहेब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।